श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, जर तुमच्या घराच्या आसपास हे 10 किडे येत असतील तर समजा तुमचं भाग्य चमकणार आहे. शास्त्रानुसार हे 10 प्रकारचे किडे तुमच्या घरामध्ये येतात किंवा घराच्या आसपासच्या परिसरात फिरतात. त्यावेळी त्या घराचं भाग्य उजळते, ते घर श्रीमंत होतं, घरामध्ये सुख समृद्धी व शांती येते. या किड्यांना माहीत असतं की या घराचे भाग्य उजळणार आहे, तेव्हा हे किडे त्याच वेळी त्या घराच्या भोवती फिरत असतात. ज्यांचे घर पैशाने भरणार आहे, हे 10 किडे शुभ मानले जाते. 10 जीवजंतू जर तुमच्या घराच्या आसपास फिरत असतील तर तुमच्या घरामध्ये बरकत येणार आहे, माता लक्ष्मीचा वास होणार आहे. हे किडे संकेत देत असतात की तुमचं झोपलेलं भाग्य आता जागं होणार आहे. हे 10 जीवजंतू त्यापैकी एक कोणताही जंतू तुमच्या घराच्या आसपास फिरकत असेल तर देवी देवतांचा आशीर्वाद तुमच्या घरावर येणार आहे. भगवान नारायण यांचे वाहन गरुड देव आहेत. देवाचे देव महादेव यांचे वाहन महानंदी आहे आणि महादेवाचे पुत्र कार्तिकेय यांचे वाहन मोर आहे. त्यामुळे हे जीवजंतू खूप महत्त्वाचे आहेत, खूप खास आहेत. प्रत्येक व्यक्तीला जीवजंतूंची ओळख झाली पाहिजे. जर हे जीवजंतू यांना तुम्ही ओळखत असाल किंवा त्यांच्याबद्दल तुम्हाला काही माहिती असेल तर तुम्ही तुमच्या घरी हे जीवजंतू येत असतील अशा वेळी त्या जीवजंतूंना तुम्ही इजा पोचण्याचा प्रयत्न करू नका किंवा त्यांना मारू नका. यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होते, हे माता लक्ष्मीला आवडत नाही. त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या समस्यांना तोंड द्यावे लागेल. खूप साऱ्या समस्या नव्याने उद्भवतात आणि त्याचा सामना करावा लागतो. जर तुमच्या घरी असे जीवजंतू येत असतील तर तुम्ही उलट असा विचार केला पाहिजे की तुमचं भाग्योदय होणार आहे. तुमच्या जीवनामध्ये जो वाईट वेळ होती ती आता संपणार आहे. तुमच्या जीवनामध्ये जे आर्थिक समस्या किंवा अशांती होती ते आता संपणार आहे. आता तुमची चांगली वेळ चालू होणार आहे. त्यामुळे आपण जाणून घेऊया की कोणत्या आहेत हे जीवजंतू. त्यामुळे तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करा. चला तर मग भगवान श्रीकृष्ण म्हणतात, चिचुंद्रीचे आगमन तुमच्या घरामध्ये सुख शांती घेऊन येईल. चिचुंद्री तुम्ही किती वेळा पाहिली असेल, रात्रीच्या वेळी बाहेर किंवा तुमच्या घरामध्ये चिचुंद्रीचा प्रवेश झाला असेल किंवा तुमच्या आसपास रोज दिसत असेल तर समजून जा की घराचे भाग्य चमकत आहे. त्याचबरोबर सुख समृद्धी आणि शांती घेऊन येत असते. चिचुंद्रीने जर एखाद्याच्या घराच्या भोवती 4 प्रदक्षिणा मारल्या तर घरातील सर्व नकारात्मक शक्ती शोषून घेत असते. घराची अत्यंत शुभ असते. वास्तू आणि ज्योतिषशास्त्रानुसार ज्या घरात चिचुंद्री राहतात तिथे लक्ष्मीचा वास असतो. दिवाळीच्या दिवशी चिचुंद्री दिसणे म्हणजेच धनलाभ. नंतर 2 नंबरला आहे उंदीर. उंदीर वेगवेगळी घरामध्ये येतात. त्या घरामध्ये दरिद्रता आणि अपयशाचे संकेत घेऊन येतात. ज्यामुळे ज्यावेळी घरामध्ये उंदीर दिसतो तेव्हा घरामध्ये दरिद्रता येणार आहे हा संकेत असतो. जर उंदीर घरामधून बाहेर काढा आणि त्याला मारू नका. उंदीर ही भगवान गणेशजीचे वाहन आहे, त्यामुळे त्याला मारू नये. त्यामुळे खूप मोठे पाप माथ्यावर लागते. एक खूप भयानक मूषक नावाचा राक्षस होता ज्याला भगवान गणेश आणि हरवलं होतं आणि तेव्हापासून त्याला वाहन बनवलं होतं. त्यामुळे त्याला मारू नये. घरामध्ये मात्र उंदराला आपल्या घराच्या आसपाससुद्धा प्रवेश करू देऊ नये. जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर घरातून उंदराला बाहेर काढावे. ज्या घरामध्ये उंदीर प्रवेश करतो त्या घरामध्ये दुःख, दरिद्रता, कष्ट आणि पीडा बनून राहते आणि आजारांना सामना देखील करावा लागतो. त्यानंतर आहे मधमाशी. तर माहीतच असेल, कारण मधमाशी ज्यावेळी मधाचे पोळे बनवते त्या घरामध्ये कधीही बरकत होत नाही. मधमाशीचं पोळं जर एखाद्या घरामध्ये किंवा घरासमोरील झाडावर जरी असेल तरीसुद्धा त्या घरामध्ये कधीही बरकत होत नाही. त्या घरामध्ये सतत दुःख, क्लेश, वादविवाद, भांडणे, अशांती राहते. असे मधमाशीचा पोळा घरामध्ये कधीही नसावा. त्यानंतर आहे फुलपाखरू. तर सगळ्यांनाच आवडतात. ते शुभ संकेत घेऊन येत असतात. रंगीबेरंगी सोनेरी कलरचे फुलपाखरू जर तुमच्या घराच्या आसपास दिसत असेल, सुंदर मनमोहक
फुलपाखरू घरामध्ये बरकत घेऊन येतात. त्यामुळे समजून जा की घरामध्ये अशी फुलपाखरे जर येत असतील त्यावेळी तुमचं जीवनसुद्धा रंगीबेरंगी होणार आहे. घरामध्ये असे फुलपाखरू बरकत घेऊन येते. प्रत्येक समस्यापासून सुटका करण्यासाठी हे फुलपाखरू खूप चमत्कारी मानले जाते. घरामध्ये सुख समृद्धी येते. घरामध्ये वादविवाद व अशांती होत नाही. त्यामुळे असे सोनेरी फुलपाखरू शुभ असते. आता पाल खूप शुभ मानली जाते. खूप घरामध्ये पालीला घरातून हकलतात किंवा त्यांना मारण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु असं करू नये. पालीला मारणे खूप मोठे पाप आहे. ज्या घरामध्ये पालीला मारले जाते त्या घरामध्ये दुःख व अशांतीला आमंत्रण देणे होय. पालीला घरामध्ये राहू दिल्याने घरातील सुख शांती येते राहते. पाल घरामध्ये सर्व झुरळे कीटक हे खाऊन घराची स्वच्छता करत असते. त्यामुळे पालीला कधीही मारू नये. उलट पाल आपल्या घरात राहणे शुभ संकेत मानले जाते. त्याचबरोबर मुंगी जर तुमच्या घरामध्ये येत असेल तर ते शुभ संकेत घेऊन येत असते. त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर पूर्व दिशेकडून मुंगी येत असेल तर त्या घराच्या भाग्य खूप लवकर चमकणार आहे असं समजलं जातं. दुःखाचे दिवस संपून आता सुखाचे नवीन दिवस चालू होणार आहेत. त्या घरामध्ये सुख समृद्धी व शांती येणार आहे असं समजलं जातं. घरामध्ये लवकरच परदेशी यात्रा किंवा परदेशातून कोणीतरी येणार आहेत. लग्नसंबंधी प्रॉब्लेम संपणार. जर घरामध्ये दक्षिण दिशेकडून मुंग्या निघत असतील तर दक्षिण दिशा ही सुद्धा खूप शुभ संकेत समजले जाते. अशा प्रकारे जे काही कीटक मी तुम्हाला सांगितले आहे ते काही कीटक शुभ संकेत घेऊन येतात व काही जे असतात ते थोडेसे दुःख वगैरे असे निगेटिव्हिटी आणतात. त्याच्यासाठी आपण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. हा व्हिडिओ तुम्ही सविस्तर शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला सर्व काही याची माहिती भेटेल. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका नवीन अपडेटसाठी, नवीन माहितीसाठी. आणि माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.